ओके, तर थोडंसं खाली उतरून आलो आणि इकडे मस्त सनसेट पण बघू शकता तुम्ही. आणि इकडे या आधारस्तंभावर फोटो काढू शकता. आणि पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू मी हेच सजेस्ट करेल, कारण पाणी खूप इकडे खवळलेलं आहे. When his stillness lasted for years on end, curious onlookers melted away. In this magnificent state of yoga, many mysteries of the created and the uncreated cascaded upon his. रोड हा रात्रीचा खतरनाक रोड एकदम. जंगलामधून चाललोय कोणत्या तरी, आता नाव नाही माहिती मला कोणतं जंगल आहे. हे मित्रांनो तर बघू शकता फक्त 19 किलोमीटर बाकी आहेत. 39 मिनिट्स दाखवत आहेत. आणि समोर फॉग बघू शकता, एवढा डेन्स फॉग आहे ना. आम्ही कमीत कमी 1 तास या घाटावर चढलोय तरी अजून घाट संपला नाही हा. अजून वरतीच जातोय आम्ही. आणि वरती जाता जाता आता मित्रांनो तर 12 किलोमीटर काहीतरी बाकी आहेत आता धनुषकोडीसाठी. आणि हा जो रोड बघताय हा इंडियाचा लास्ट रोड आहे. द एंड ऑफ लँड इकडे होतो पूर्ण, पण आहे तर आपण चाललोय सरळ सरळ. आता हे बघा इकडे मॅपमध्ये दाखवू कसं आहे ते. हा रोड बघा कसा एंड होतो या इकडून. आता सरळ 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 जाईल, सरळ एकदम सरळ. त्या साईडला मग श्रीलंका आहे. ओके तर मित्रांनो बघू शकता आता हा मॅप मध्ये बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडला पाणी आहे आणि मधून रोड आहे. एंडिंग पर्यंत जाऊया आता आणि दाखवूया तुम्हाला कुठला रोड संपतो आपल्या भारताचा. म्हणजे भारताचा हा सगळ्यात खालचा हिस्सा आहे जो आपल्या तामिळनाडूला येतो, रामेश्वरम येते. आणि इथेच इथून श्रीलंका चालू होते पुढून. त्याच्यामध्ये एक गॅप आहे ब्रिजचा, तो ब्रिजचं काम काय माहिती आता. तर बघू शकता दोन्ही साईडला पाणी आणि मध्ये हा रस्ता. इकडे पण पाणी आणि या साईडला पण पाणी. वेगळीच मजा आहे या रोडवर चालवायची. तर ओके तर फायनली पोचलो. एवढा दिवस आम्ही प्लॅन करत होतो या गोष्टी आणि त्या आता डोळ्यासमोर आहेत. त्या रील्समध्ये बघितलेल्या, व्हिडिओजमध्ये बघितलेल्या गोष्टी तिकडेच आहे आपण आता. चला दाखवतो तुम्हाला आता धनुषकोडी. ओके तर बघू शकता तेव्हा क्लिअर दिसत नव्हतं या साईडला पाणी. शीट मागायला लेफ्टला गेलं जरा आणि या साईडला पण पाणी. बघू शकता मित्रांनो खिलाडी मूवीची बोट इकडे उभी आहे जी हवेने चालते. आणि आपण पोहोचलेलो आहोत धनुषकोडीला. म्हणजे लोकेशन तिकडे संपलेलं पण आम्ही चाललोय आता पुढे पुढे. बघू शकता कसा समुद्र आहे सुंदर असा दोन्ही बाजूला. लाटा एकदम वेगळ्या दिसतात इकडच्या, खवळलेल्या लाटा दिसतात. या साईडला सगळ्यांना लाटा दिसत आहेत आणि इकडे शांत आहे समुद्र. असं कसं हा पुढे थोडीशी गर्दी चालू होईल बघा तुम्ही. बघूया आता कुठेतरी थांबून आपण पुढे जाऊया एंडला. चला ओके आपण गाडी इकडे पाठीच लावली. गाडी पाठीच लावा आणि पुढे चालत जा, कारण पुढे काय नाही सगळे टर्न मारत असतात. गाडी मग लावायची पाठीच गर्दी असते इकडे पुढे. गाडी टाकली
आपल्या इथं काढायला पण तुम्हाला थोडं संध्याकाळपर्यंत टाईम लागेल. इकडे खूप हवा येते तर मी माईक लावतो आता. लोक बघा इकडे बर्थडे सेलिब्रेट करतात येऊन. हा इकडे एक मिनिट आहे. अर्चन नाही, जागेचं नाव आहे अर्चन मुलाई. त्याच प्रकारे आपली मित्र कुठे गेली काय माहिती. तर राम सेतू बघा इकडे दाखवतो, इकडून सुरुवात होते. ओके तर जाऊया राम सेतू. इकडे पुढे सॉरी या साईडला श्रीलंका आहे. इकडे राम सेतू इकडे संपते आणि इकडे तिन्ही महासागराचा संगम होतो. बंगालचा महासागर, इंडियन महासागर आणि अजून एक कोणतं तरी आहे तो. तिन्ही महासागर इकडे भेटतात. खूप सुंदर जागा आहे, म्हणजे आपल्या मॅपमध्ये एंडला आहे ही जागा सगळ्यात खाली. ओके तर थोडंसं खाली उतरून आलो आणि इकडे मस्त सनसेट पण बघू शकता तुम्ही. आणि इकडे या आधारस्तंभावर फोटो काढू शकता. आणि पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू मी हेच सजेस्ट करेल, कारण पाणी खूप इकडे खवळलेलं आहे. बाकी काय आहे बाकी पब्लिक प्लेसेसवर जाऊन कसं वागायचं. चला फोटो काढूया आणि आता निघूया इकडे. ओके तर इकडे खूप हवा चालते म्हणून मी माईक आणलेला सांगते. आणि चला निघूया जागेवर. बघू शकता मित्रांनो गर्दी किती आहे इकडे. चला आपली गाडी आपण इकडेच लावलेली बाहेर येऊन, मग काढायला उशीर झाला असता. मग लांबच लावा तुमची गाडी आणि चालत जा तिथपर्यंत, इझी पडतं. चला आता निघूया. आता पुढचं डेस्टिनेशन मी सांगतो तुम्हाला गाडीत बसून. चला बघू शकता सुंदरचा सनसेट. ओके मित्रांनो तर चाललोय आपण आता अब्दुल कलाम यांच्या म्युझियममध्ये. बघूया कितना किलोमीटर आहे. बघूया किती किलोमीटर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपण इकडे मंदिराच्या इकडून आलो आता जस्ट, आणि इकडे गाडी लावली आणि इकडे म्युझियममध्ये जातोय. अब्दुल कलामजी यांचं म्युझियम आहे इकडे. तिकीट असेल काहीतरी, बघूया आता. 15 रुपीज 15 बजाय मॅप. तर 4 टाइम पेट्रोल फुल करतो आता आपण. बघू शकता आपल्या हॉटेलच्या बाजूलाच पेट्रोल पंप आहे. उद्या आपण निघणार त्यासाठी पेट्रोल आताच फुल करून घेऊ. ओके मित्रांनो तर रात्रीचे वाजले आहेत 9, अराऊंड 10 वाजायला आलेत. 9:43 झालेत. तर आम्ही चाललो आता जेवायला. तर जेवून खाऊन मस्त जाऊन झोपूया आणि सकाळी निघूया एका नवीन जागेवर जाण्यासाठी. ती जागा मी तुम्हाला सांगतो उद्या सकाळीच सांगतो, जेव्हा आम्ही आमची राईड चालू करू तेव्हा. राहण्यासाठी अशीच राईड बघत राहण्यासाठी अशीच राईड जर तुम्हाला बघायची आहे तर मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि काय कमेंट करा तुमचे थॉट्स. चला आता बघू कंटिन्यू करूया. जेवणाचा एक ब्लॉग बनवतो आता. एक काय खातो आम्ही इकडे स्पेशल काय आहे दाखवतो तुम्हाला. चला तर इकडे चपाती आणि मशरूम मसाला बघूया आता कसा लागतोय, खाऊन बघूया. ओके तर हे बघा आमचं हॉटेल. घरी तर जेवण झालं आमचं, आता चालू आहे झोपायला. कन्सेप्ट बता दे रो नाही पहिला अभी सुद्धा तर असा काही व्ह्यू आहे.
बघू शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम रामेश्वरम. तर मंगळवारचा आज दिवस. काल सोमवारी इकडे आम्ही स्टे केला. सोमवारी सकाळी पोचलो आम्ही 8-9 वाजेपर्यंत आणि त्यानंतर इकडे भारत सेवाश्रम करून एक आश्रम आहे, तिकडे स्टे केला. राहण्याची चांगली सोय आहे इकडे. जास्त कॉस्टली पण नाही, 1,500मध्ये हा आम्हाला रूम भेटला. आणि बाकीचं काय, चला दाखवतो आज पुढची जर्नी. आम्ही आता निघतो आहे कोइंबतूरसाठी, जे इकडून अराऊंड 410 किलोमीटर्स आहे आणि त्याचबरोबर 8 तास लागणार आहेत जायला तिकडे. तर निघूया आरामशीर, आता जाऊया. चला बाकीचं दाखवतो. आणि रूम बघा, 4-5 जण झोपू शकतात एका बेडवर कम्फर्टेबली. चला आता निघूया. आम्ही अवस्था थोडीशी अशी झाली, आमच्या बॅग आहेत सगळ्या. आणि इकडे व्ह्यू पण मस्त आहे दोन्ही साईडने. या साईडला बीच आहे, इकडे समोर बीच आहे. आता निघूया कोइंबतूरला जाण्यासाठी, जिकडे आपलं आदियोगी यांचं काय आश्रम आहे ना, फाउंडेशन. आदियोगी फाउंडेशन आहे. खूप चांगली जागा आहे ती पण. जाऊया तिकडे. चला बघा, हा निघतानाचा व्ह्यू आहे. किती बॅग आहेत आमच्या? 2, 3, 4, 5, 6, 7 बॅग आहेत टोटल. आणि हा बघा काय कॅरे, चल ना. चला मी आता ब्लॉग बंद करतो, कारण बॅगा उचलायच्या आहेत. असं बघू शकता, मस्त असं हे आश्रम आहे. मंदिर पण आहे सुंदर. जाऊया आता पाया पडायला. बॅगा ठेवून घेऊया आधी. तर गाडीकडे आपली थांबली, बॅग सगळ्या टाकल्या. आता तर टाईम गेला बॅग टाकण्यासाठी. आणि आता मंदिरात पाया पडून येऊया. सुंदर मंदिर आहे, पाया पडून निघूया. आश्रमाचं मंदिर आहे, आय थिंक. बाय बाय बोलिया आश्रमला. चला बाय बाय बोला सगळ्यांनी. बाय बाय. तर भारत सेवा आश्रममधून निघालो आता आपण. ओके, तर जाता जाता परत पांबन ब्रिजला आलोय. गाडी लावून मिळवलं, ब्लॉक जातो. चला आता निघूया. बाय बाय बोलूया. पांबन ब्रिज जाऊया कोइंबतूरला. 400 आता 399 किलोमीटर आहे अराउंड. इकडून दाखवतंय. निघालो तेव्हा 410 होतं. 10-20 किलोमीटर झाले आमचे. तेव्हा MH09 गाडी मायक्रा घेऊन आले तो. चला दाखवतो पुढचा जर्नी तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, जाता जाता अशा जागेवर थांबलो एका हॉटेलवर. लोकल हॉटेल आहे, मस्त सुंदर डोसा बनवला आहे. तामिळनाडूमध्येच आहे आम्ही अजून. हे सगळे डेस्टिनेशन तुम्ही जे बघताय ते तामिळनाडूमध्येच आहेत. म्हणजे आता जाऊया पुढे. चला. ओके मित्रांनो, तर बघू शकता परत जेवून खाऊन आम्ही निघालो आता. आणि मस्त मस्त असा डोसा लोकल शॉपमध्ये थांबलेलो. डोसा आणि पराठा आणि त्यांची एक व्हेज कढी असते त्याच्याबरोबर खाल्लं. तर मस्त टेस्टी लागलं. स्वस्तामध्ये मस्त होतं एकदम. आणि एक कॉफी पिली आणि परत जर्नीला सुरुवात केली आपल्या. अराऊंड 357 किलोमीटर दाखवत आहे आदियोगी इकडून, जे कोइंबतूरमध्ये आहे. चला जाऊया. सुंदर रस्ता आहे, दाखवतो तुम्हाला कसं आहे डेस्टिनेशन नेक्स्ट आपलं.
संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत पोचायचा टाईम दाखवतो आहे. पोचू आरामात. चला 356 किलोमीटर्स आहे. 6 तास दाखवत आहेत. 6 तास 40 मिनटं. अजून 5.5 तास बाकी आहेत. 275 किलोमीटर्स करायचे आहेत अजून. बघू शकता खूप तामिळनाडूमध्ये कर्नाटक साईडला जर तुम्ही ट्रॅव्हल करताय तर रोड्स तुम्हाला खूप सुंदर भेटतील. म्हणजे खड्डे तर बिलकुल नाही आहे तिकडे. आणि इकडे टोल पण तसे आहेत. टोल मजबूत आहेत. आतापर्यंत आमच्या टोलमध्ये 3000 रुपये गेलेत टोटल. आणि काय हा बघू शकता रोड खूप सुंदर आहे. म्हणजे कोणत्याही तुम्ही डेस्टिनेशन चूज करा तिकडे चांगले रोड तुम्हाला भेटणारच. जर तुम्ही ही ट्रिप प्लॅन करताय तर आय मस्टली से रोडनेच प्लॅन करा. तुमच्या गाडीने प्लॅन करा. खूप मजा येईल तुम्हाला. रस्ते झाडे सगळे बघायला मजा येते. माणसं नवीन जागेवर जातो आपण. वेगवेगळे हॉटेल्स आणि लोकल शॉपमध्ये हॉटेल्समध्ये थांबायचं आणि जेवायचं. स्वस्त पण असतं आणि तिकडची लोकलची टेस्ट पण भेटते आपल्याला. आणि पण त्यानंतर मला थोडंसं असं वाटलं की आपण लोकल शॉप्समध्ये थांबायला पाहिजे इकडच्या. म्हणजे त्या लोकल शॉप्सवाल्यांना पण फायदा होईल आपण आलेला. आणि मला असं रामेश्वरम तर खूप सुंदर आहे. लोक पण अशी चांगली आहेत. ओके तर मित्रांनो बघू शकता रुकना NH44 सोडून आता एक आतमधले रोड घेतला आहे. सेमबत्ती रोड करून काहीतरी नाव आहे. त्यावरून चाललोय आता आपण. गावागावातून आतमधून रोड आहे. चांगला रोड आहे. एवढा पण काय घाण नाही. पण आतून जायला जरा हे वाटतं मला खूप. क्लीन शॉट. तर हे बघा निहाल मेसेज डिलीट क्लीन शॉट. कोणता डायलॉग देतोय काय माहिती कधीपासून. अबे बंद हो गया ये मैप ही. डायरेक्ट रिस्टार्ट हो गया मैप. 2-3 बार गाली दिया तो रिस्टार्ट ही हो गया. ऊपर से खोल ना. ऊपर से खोल. अरे यार तेरे फोन में देख. हाथ में जब देखे वो रोली जॉर्डन हाथ से जो करू का बेली बाउंड करी कर टाइम तेरी बात है बहुत कम पार्टी भाई बंदी के साथ चाहे डाउन जब आके टिकी ग्राउंड तो बाकी शरीर साइड पे वो आगे देखे ग्राउंड नॉट जाती जरा ऑल इन ऑल जस्ट शुटे बदू का फिर तो नॉट फॉलोइंग फॉर शुटे बदू साथ में तो बहुत इंपॉर्टेंट कोई सीधे मुझसे ऊपर है कॉमन नॉलेज. इनके लिए प्रॉब्लम कौन तेरे भाई दो का से नॉर्मल पॉइंट पे है. दो थोड़े गाइस सोने का एक शो है कोने के लिए मूव लाइक सोने का एक एल्बम पुराने के प्रेम मत बड़े मुझे देखे था सेकंड में तो हाथ पैर जुड़े आते गूगल लेके चलेगा अपने वो लेफ्ट से आने का कोई के पैर एक बंदी है आरी बहुत पसंद बस पता नहीं if I have time for that shit. बच्चा था 11 तक ग्रेड में स्कूल में I knew I was made for that stage. चलते रहे वाला था रोडों पे रैप अपन रोडों पे चेंज तो सी. तो अभी जो हम लोग करने वाले हैं उसे कहते हैं मैसेज डिलीट क्लीन शॉट. ये शाउट आउट है हमारे एक दोस्त चीमापुर का महाराजा. और दो लोग को शाउट आउट देना मैं चाहूँगा जो हमारे साथ आ नहीं पाए. जिनका नाम क्या है रोहन बता सकता है. मैसेज डिलीट क्लीन शॉट. चाय लिहिले ते नाही. तर बघू शकता अशा काहीतरी जागेवर एका येऊन थांबलो आता. आम्ही रामेश्वरमपासून निघालो आहे कोइंबतूरला जायला. आणि आता वाजले आहेत 3:30. अजून 1 तास दाखवतो आहे पोचण्यासाठी. 1.5 तास. इकडून 80 किलोमीटर आहे कोइंबतूर. त्याचबरोबर या हॉटेलवर थांबलो आहे असं फ्रेश होण्यासाठी. लास्ट 220 किलोमीटर झालं कंटिन्यू चालवत होतो गाडी. आणि सुंदर अशी जागा आहे खूप. रोड पण खूप सुंदर आहेत. जर कोणीकडे प्लॅन करतो आहे चांगला रोडचा एक्सपिरियन्स जर घ्यायचा आहे तर इकडे या रोडवर या म्हणजे कर्नाटकाच्या तामिळनाडूच्या रोड ट्रिपवर या. इकडची अजून लोक पण खूप चांगले आहेत. हेल्पफुल आहेत.
तामिळनाडूची. आणि रामेश्वरचं जर प्लॅन करताय, मस्त गरमी आहे यावेळी, काय थंडी जास्त नाही आहे, रात्रीची थोडीशी थंडी पडते बस. चला जाऊया आता पुढे, किलोमीटर बाकी आहेत, गाडी तिकडे साप, निघूया आता थोड्या वेळात. 2 पीस मजा आएगी बादवाली. तर बघू शकता, जर आपल्याला कोणत्याही कॉफी शॉप नाही तर चहा प्यायला येतात तर तिकडे असे बनवून ठेवले असतील. इकडे कॉमन आहे हर एक दुकानामध्ये केक्स भेटणं, असं खूप सुंदर दुकान आहे. क्या बोल रहे हैं, कुछ तो बोलो, कुछ तो बोलो व्लॉग में. मैसेज डिलीट क्लीन शॉट. अभी तो हम जा रहे हैं शंभू को मिलने हमारे बॉस से. इकडे ना चहा बनवण्याची पद्धत तो बघू शकता. आधी चहाचं पाणी टाकून नंतर दूध टाकून मिक्स करून देतात. चला चहा पिऊया आणि पुढे जाऊया. बघा ही चहा ऑर्डर केली आहे. चहा बरं केक खातात इकडे लोक, टी केक बोलतात त्याला. दुसरा होता तो पण आम्ही हाच घेतला. आणि व्ह्यू बघा, आपला हा रोड आहे कोइंबतूरला जाण्यासाठी, इकडून सरळ सरळ. चला आणि पुढे निघूया. मस्त चहा आहे. चहा वेगळाच लागतो या लोकांचा, हा ना. त्याच्यावर करा व्हिडिओ कॉल. गाडी पे रे तू बाय. वो बोलने का भी कम नहीं करेगा. क्या बोल रहे हैं? क्या बार बार कर रहा हूँ, आगे तो गाड़ी भर रहा हूँ. तुम्ही कुठेही थांबलो ना तर लोकांना समजवायला टाईम जातो, कारण आपली लँग्वेज येत नाही ना, आणि त्यांची लँग्वेज आपल्याला येत नाही. बाकी जिसका नाम जो सुन भी दिया सगळ्यात बाकी सगळ्यात मस्त स्नॅक आहे. ट्रॅव्हल करता करता तुम्ही खाऊ शकता. असा रस्ता आहे इकडे. अबे मेरे को लग रहा है सोनेट वाले को देखो निकाल के देना पड़ेगा, शॉर्ट हो गया. मैं देखो बोलने वाला था तू बैठ जा, इसको 2-5 मिनट के लिए स्टेयरिंग निकाल के दे देगा. इकडून जायचं आहे असं, खाली लागते जरा गाडी. मित्रांनो, तर आपण 37 किलोमीटर लांब आहे अजून ईशा फाउंडेशनपासून. कोइंबतूर, आय थिंक कोइंबतूरमध्ये आपण एंटर केलं आहे ना. हो गया कोइंबतूर आके. आता आपण आतल्या रूटला गेलो आहे. NH83 सोडला आणि आतल्या गावच्या रूटला आहे. आय थिंक ईशा फाउंडेशन तिथे आहे, तिथे हा रस्ता येईल आम्हाला. बाकी काय गुगल मॅप्सवर भरोसा ठेवून पूर्ण ही ट्रिप चालली आहे. असं कोणाला रस्ता माहीत नाही आम्हाला कुठून कुठे जायचं आहे. आणि थोडंसं कोणाला काही विचारता बोलताना इकडे प्रॉब्लेम होतो, लोकांना लँग्वेज येत नाही. आपण हिंदीत बोलतो, त्यांना इकडच्या लोकांना फक्त त्यांची आय थिंक तामिळ लँग्वेज येते. ओके मित्रांनो, तर बघू शकता फायनली 9 किलोमीटर बाकी आहेत ईशा फाउंडेशनसाठी. तर चला दाखवतो तुम्हाला. महादेवाची सगळं सुंदर आहे आणि रात्रीचा एक लाईट शो पण आहे, दाखवतो तुम्हाला. अंधार होण्याच्या आधी आम्हाला पोचायचं आहे. ऑलमोस्ट 15 मिनिट्स बाकी आहेत आता पोचायला.
आम्ही. बघू शकता मित्रांनो, सद्गुरू फाउंडेशनचं हे आय थिंक प्लेस आहे. दिशा फाउंडेशन. बहुत लोग रहते हैं. आगे ले फटफट ले इधर उधर राइट में फेस दिख रहा देख. मेरे और आगे मेरे को लगता है उधर ले ना. ऑनलाइन भी ऑनलाइन म्हणतो. ओके मित्रांनो, बघू शकता थोडासा उजेड आहे आता आणि जस्ट पोहोचलोय आम्ही. समोर बघा. जाऊया आता समोरून बघण्यासाठी. जस्ट असाच व्ह्यू काढला मी. एवढे धावपळ करून पोहोचलो, बघायचं होतं आम्हाला. चला बघू शकता मित्रांनो, मेस्मरायझिंग व्ह्यू आदियोगी शंकर महादेव. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. थोडासा अंधार झाला पोचता पोचता, तर थोड्या वेळात लाईट शो चालू होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. सुंदर मूर्ती आहे. आम्हाला बघायला भेटलं, बस तेच एवढं समाधान. Over 15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. When his ecstasy allowed him some movement, he danced wildly. When intensity peaked, he became utterly still. People saw that he was experiencing dimensions that no one had ever known or able to fathom. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. Witnessing an individual human in union with the cosmos, they called him a yogi, as he was the first one, the Adi Yogi.
has lasted for years on end. Curious onlookers melted away. Only 7 seekers remained as they could not tear themselves away from him. He transmitted the profound science of yoga in its full depth and dimension. He expounded 112 methods of attainment, offering his disciples access to the deepest innards of creation. In this magnificent state of yoga, many mysteries of the created and the uncreated cascaded upon his unbridled wild hair. It was a vision of the very core of the cosmos in all its profundity and magnificence, a vision of the unfathomable mysteries of the universe, a most overwhelming vision the sages and Devi Parvati had ever witnessed. बघू शकता मूर्ती काय सुंदर वाटते. जसं आता लाईटचं संपला अंधार असेल. चला अंधार आहे त्यामुळे थोडा ब्लॉक कमी करतो. पुढे आता अजून मंदिर आहे ते दाखवूया. पुढे अजून मंदिर आहे ती दाखवतो. होता तो बघितला आम्ही. चला काही मंदिर आहेत तिकडे जाऊया आता. हे मित्रांनो तर इकडे आतमध्ये जाऊन आलो. इकडे एक शिवलिंग आहे आणि भैरवी माताचं मंदिर आहे. तर इकडे आत मोबाईल अलाउड नाही, तर मोबाईल आम्ही पार्टी सबमिट केलेला
त्या पाठी मोबाईल सबमिट करायचं आहे. ते सबमिट करून आम्ही जाऊन दर्शन घेऊन आलो मस्त. आणि समोर बघू रेस्टॉरंट आहेत, ते तुम्ही खाऊ शकता. मध्ये जर तुम्ही इकडे स्टे करायच्या प्लॅनमध्ये येत आहे, इकडे आजूबाजूला परिसरात स्टे पण करू शकता तुम्ही. या आदियोगी जे हे फाउंडेशन आहे इकडे आत पण स्टे करू शकता. 1000 रुपीजमध्ये 3 माणसं राहू शकतात. तर आधीच बुकिंग करून या, तुम्हाला फायदा होईल. आम्हाला याचा फायदा घेता नाही आला. चला तर बघूया इकडे काय ते खायला भेटतं. नाही तर मग आता जाऊया उटीला. नेक्स्ट आपलं डेस्टिनेशन आहे उटी. दाखवतो तुम्हाला. उटीला एक मस्त स्टे घेऊया, राहूया तिकडे आणि पुढचा प्लॅन दाखवतो तुम्हाला. आता तिकडून काहीतरी 180 किलोमीटर्स आहे उटी. मस्त रेस्टोरेंट है. खाना का क्या आएगा कि इधर? खाना नहीं खाते, ये खाते ना. 8:41 हो रहा है. फायनली जेवण घेऊन आलेले आहे. प्लेट लेके आ रे. देख कितना नान है देख. 1.5 मतलब एक बड़ा एक छोटा है देखना तो है बराबर तो बोला मैं. तर बघू शकता मित्रांनो, आधी आपलं शंकर महादेवाची मूर्ती इकडे समोर त्या बॅक साईडला आहे. मी अंधार आहे, जरा दिसत नसेल. आता जाऊया. रेस्टॉरंट दाखवलं, तिकडे खूप सुंदर जेवण होतं आणि खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. रात्रीचे काहीतरी 9 वाजलेत आणि निघूया आता. चला तुम्हाला दाखवतो पुढचा व्ह्यू. एक गोष्ट दाखवतो, कधी भेटली नसेल कोणत्या व्हिडिओमध्ये बघायला. तर जेव्हा रात्री 8 वाजता 8-8:30ला बंद होतं, त्यानंतर धुतात. हे बघा आता धुण्याचं काम चालू आहे इकडे. हे बघा म्हणून ही मूर्ती मस्त चमक. बघू शकता रात्रीचे 9 वाजलेत. आता ही लोक मूर्ती धुत आहेत महादेवाची. हे बघा तिकडे ट्रक उभा आहे. सुंदर असं दृश्य आहे. मोकळं ग्राउंड आहे. इकडे एवढी माणसं होती ना थोड्या वेळ आधी, आता कोणच नाही आहे. खूप 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 मेस्मरायझिंग व्ह्यू आहे. चला आता महादेवाच्या पाया पडून निघूया. आता जाऊया उटीला. वही मार रहा है. इतनी छोटी सी देखना भाई, पूरा फोकस है भाई. तो उमर काड़ी वाली लाइट लग रही है. उमर काड़ी वाले लोग है ना 5. ओके, तर बघू शकता समोर. अजून पण आम्ही निघालो नाही गाडी. आता निघू. उटीचं जर लोकेशन टाकतोय, कोणत्या हॉटेलमध्ये जाय, त्यानंतर जाऊया पुढे. आणि निघालोय आपण. बघू शकता रोड हा रात्रीचा खतरनाक रोड आहे एकदम. जंगलामधून चाललोय कोणत्या तरी. आता नाव नाही माहिती मला कोणतं जंगल आहे, पण लांब लांबपर्यंत कोणच दिसत नाही आहे ना, गावं ना काय. तर रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्हाला दाखवले 3 तास. 102 किलोमीटर आहे उटी इकडून. बघू शकता. तर कोणत्या रस्त्यातून चाललो काय माहीत नाही. रात्रीचं काहीच कळत नाही आहे. एकदम अंधारा रस्ता आहे. जर तुम्ही ट्रॅव्हल करताय तर दिवसा ट्रॅव्हल करा असं सगळ्या रस्त्यातून. तर रात्रीचं मला असं वाटतंय, मनात सारखे येतंय की कोणी येईल, गाडी थांबवेल, लुटून घेऊन जाईल, बॅगा नीट घेऊन जाईल, हे सगळं डोक्यात चालू आहे. डर के आगे ही जीत आहे. बघू शकता फुल खतरनाक रोड आहे हा. तर येते काहीतरी गाडी, काय दिसतच नाही समोरून गाडी आल्यावर. आय थिंक 6th टाइम आम्ही पेट्रोल फुल करतोय आता. तर इकडे 101 रुपये पेट्रोल आहे. अच्छा ये ठीक आहे. 0 से हुआ 101 रुपये पेट्रोल आहे. आणि बघूया किती मध्ये फुल होतं. ते 6th टाइम पेट्रोल भरतो आता आम्ही. हां बघूया आता किती मध्ये फुल होते.
101 पेट्रोल. इकडून उटीला चाललो आणि 100 किलोमीटर उटी आहे, तर फुलच करून ठेवायची गाडी, कारण पुढे पण आपल्याला पुढच्या डेस्टिनेशनसाठी लागणार आहे पेट्रोल. तर असंच मध्ये थांबलेलो. इकडे हॉटेल्स बघा, मस्त मस्त हॉटेल्स आहेत. हा रोड कोइंबतूरपासून उटीला जातो, तर मध्येच आम्ही थांबलो जरा. उटीला जाताना सगळे रात्रीचे दुकानं चालू आहेत, काय असं बंद नाही आहे. आणि इकडे चार्जिंग पॉईंट्स पण आहेत. तुम्ही जर तमिळनाडू प्लॅन करताय, रामेश्वरम आणि या साईडचा रूट, तर चार्जिंग पॉईंट्स पण आहेत खूप सारे. काय इलेक्ट्रिक गाड्यांना गरज नाही काळजी करायची. तर आता अजून पुढे जाऊया. बघू शकता एकदम डेंजर रोड आहे. घाटातून चाललो आहे आम्ही आता. 36 किलोमीटर बाकी आहे. 1 तास 20 मिनिट दाखवते काहीतरी. असे घाटातून चाललो आहे आणि जस्ट आम्हाला इकडे पोलीस भेटले. पोलिसने थांबवलेलं. आता हे घाटाच्या खाली आहे ना, सुरुवातीला पोलीस थांबते, चेकिंग करते पूर्ण. जर तुम्ही उटीला जात आहे तर उटीला जाताना ही सगळी चेकिंग होते, एवढं लक्षात ठेवा सांभाळून. आणि तिकडे बॉटल अलाउड नाही आहे. सगळ्या बॉटल काढून घेतात ते लोक. गाडी पण चेक करतात उघडून, दारू बिरू काय आहे काय गाडीत. उटीला चाललेत ना लोक एन्जॉय करायला, त्यामुळे. बाकी हा रस्ता बघू शकता तुम्ही, एकदम नागमोडी वळण आहेत. बाकी तर काय, समोरून गाडी आली तर ब्लाइंड होतो एकदम. आरामशीरच जातो, त्यामुळे इकडे रस्ता बघायचा आणि टर्न मारायचा. समोरून बघा आता गाडी येते. इकडून कशाला पासिंग देते काय माहिती. घाटाचा रोड आहे, एकदम डेंजर दिसतोय. तर आता आय थिंक 12:30-1 वाजतील आम्हाला उटीला पोचायला. बघूया कधी पोचतोय. आणि थंडी आहे थोडीशी, एवढी नाही आहे, नॉर्मल एकदम थंडी. चला आता उद्या सकाळीच भेटूया. उटीला पोचून बघतो, ब्लॉक केला तर तुम्हाला रूम दाखवतो. अजून बुकिंग नाही केलं आहे, डायरेक्ट चाललो आहे आम्ही. चलो. मित्रांनो बघू शकता समोर NH80 181 वर आहे आपण आता. उटीला जातो हा रोड सरळ. तर एकदम 2 लेन रोड आहे. 2 लेन पेक्षा पण बारीक म्हणू शकता तुम्ही. आणि इकडे मॅपमध्ये बघू शकता एवढे वळणं आहेत ना, एवढी वळणं. सेकंड गिअर शिवाय तुम्ही चालूच नाही शकत. आणि खाली जर या रोडवरून तुम्ही जर खाली उतरताय ना, तर समोरून येणाऱ्या गाड्यांना आधी जाऊ द्या. जर तुम्ही उतरताय ना खाली, तर चढणाऱ्या गाड्यांना आधी जाऊ द्या, कारण ट्रक बिक चढत नाहीत एकदा त्यांचा पिकअप तुटला तर. असा सीन आहे. तर त्याच प्रकारे आमच्या पुढे पण 2 ट्रक आहेत आणि आम्ही अडकलोय कधीपासून. ओके मित्रांनो, तर बघू शकता फक्त 19 किलोमीटर बाकी आहेत. 39 मिनिट्स दाखवत आहेत. आणि समोर फॉग बघू शकता, एवढा डेन्स फॉग आहे ना. आम्ही कमीत कमी 1 तास या घाटावर चढलोय, तरी अजून घाट संपला नाही हा. अजून वरतीच जातोय आम्ही. आणि वरती जाता जाता आता एवढा फॉग आलाय ना समोर, काहीच दिसत नाही, काहीच. ते ॲरोज त्यांना बघून चालवतोय आम्ही. रोडची वाईट बघू शकता, काहीच दिसत नाही आहे.